जेवलाय का रे तुम्ही? हा ते अजून जेवली नाही. मग घेऊन ये ना खालच्या आठवून काहीतरी. हा घेऊन. हा या मग घेऊन. हा ए काय करताय बरं? थांबलोय. तिला मोठ्या गोडाऊनला घ्या तिकडे. हा इथे आता 2-3 दिवस झालं. घेऊ घेऊ. हा. चला चल रे घेऊ. अजून काय हो, ये. सोड मला. सोड मला. सोड. सोड मला. सांग बर. सोड मला. कानो सोड. सोड मला. सोड मला. शांत बस. सोड मला. सोड. चल का? सोड मला. सोड. सोड मला. सोड मला. सोड मला. सोड मला. सोड मला. शांत बस. सोड. सोडासाठी आणले. आणलं का तुला? हा? देव का ठेवून मग? हा? तुला वादाला शोक करणार नाही किंवा बसणार नाही. हा? चला रे. चला. ए, इकडे जेवण बिवण चारा चांगलं. आणायला लावा. अब ये गुरु की जीत की वजह उसको खिलौना तो थमाना पड़ेगा, पर इसका क्या इस्तेमाल करेगा ये भी सोचना पड़ेगा। अगर ये खिलौना उसके हाथ में पड़ जाए और कोई गलत सलत काम कर देना तो ये मुझको भी महंगा पड़ेगा। अन्ना अरे गुरु आ गया। काम हुआ क्या? काम हुआ तेरा, और इतना उतावला क्यों हो रहा है रे? अन्ना देणार आहे का नाही ते सांगा. अरे तेरे को देगा आज। तेरा जिद अन्ना ने पूरा नहीं किया, ऐसा हो सकता है क्या? अन्ना जिद उसी के पास करते हैं जो पूरी करता हो. और तेरे को पता अन्ना के पास जिद करने से वो पूरी हो ही सकती है। इसीलिए तो आपसे मांगा था अन्ना. देख, मैं तेरे को जो खिलौना थमाने जा रहा हूँ ना, वो अपनी जिम्मेदारी पे। इससे कोई गलत काम होना नहीं चाहिए। अन्ना मुझ पर भरोसा है कि नहीं इतना बताओ. अरे तेरे पे भरोसा इसके वास्ते चे अन्ना ने इधर उधर से जुगाड़ लगा के इसका बंदोबस्त किया। मग आता देणार आज की जाऊ आता निघून? अरे देगा, पर इसका तू करेगा क्या हो तो पता। अन्ना देणार आहे की नाही एवढं सांगा फक्त. हे बाकीचं नकोय मला माहिती. तू सुनेगा नहीं, और तेरी जिद्दी पनाही इधर अन्ना को नड़ता है। ये देख, ये जो खिलौना है ना, इसको अच्छे तरह से संभाल के रखना, और जो भी इस्तेमाल करेगा वो सोच समझ के दिमाग से करना। अन्ना आप टेंशन मत लो, और मैं इससे क्या करूँगा ना ये आपको जल्दी पता चलेगा. अरे जो भी करेगा कर, लेकिन ये अन्ना को ही नहीं ठोकना। इसके जीत के वास्ते मैंने ये खिलौना तो इसको थमा दिया, पर इसके आगे ये करेगा क्या, किसके वास्ते लिया, कुछ पता नहीं। कोणत्या सरपंचा काळातलं काम आहे ती? लई सरपंच झाले पण असं काम कोणी केलं का? लोक मतदान कसे करतात आपल्याला? पटापटच करणार ना. आता मागच्या बाजूने काय शेड उभारलं खाली पाणी द्यायला. अण्णा राम राम. राम राम सरपंच. और कैसे चल रहा है? माझं जाऊ द्या, तुमचा माणूस आतमध्ये आहे, त्याचं बघा की काय. इसके गुरु के बारे में बात कर। दुसरा कोण माणूस आहे तुमचा? अरे गुरु भाई। और एक बात सरपंच, जो जो तेरा शतरंज की चाल चलने वाला दिमाग है ना, वो थोड़ा दिन चाल बिल चलना नहीं बंद रखना, क्योंकि मुझे पता है तू ऊँट की तरह टेढ़ी चाल चलेगा, कभी भी तो हाथी की तरह सीधी चाल चल ही नहीं सकता। अनेक बात सांगतो तुला, गुरु कल मेरे पास आया, घोड़ा लेके गया। घोडा? अरे अण्णा, तसले ढवळे पिवळे काळे घोडे आहेत ना, 4-5 वावरात रोज चरतात माझ्या. तुला आला सांगाय घोडा? कर दी ना पागुली वाली बात। अरे मैंने वो घोड़ा नहीं बोला, तू समझ ले कौन सा घोड़ा, और उस पर किसका नाम लिखा है ना, ये अन्ना भी नहीं जानता, शायद तेरा भी नाम हो सकता है,
और मुझे तुझ जैसे शातिर दिमाग वालों का कुछ लेना देना नहीं। मैं जो बोल रहा हूँ ना, तेरे बीवी बच्चों की फिक्र के वास्ते बोल रहा हूँ। अरे अण्णा, माझी बायका पुरं सांभाळाय मी आहे ना गंभीर. हा, आणि तू सांगतो ना, तू गुरुला सांग तसले घोडे रेडे भरपूर आहेत आमच्याकडं. राहिला विषय सरपंच, काल बी ताट होता, आज पण ताट आहे, आणि उद्या बी ताईट राहीन. सांगा निरोप त्या गुरुला. अरे सरपंच, और गुरु रेडा या घोड़ा है ना, और टाइम आने पे तुझे भी पता चलेगा. रेडा के रहना. बरा मारलं का औषध? झालं का? चल. हॅलो गाईज, मी आपल्यासाठी घेऊन येतोय खास ॲप्लिकेशन ज्याचं नाव आहे रमी सर्कल. यामध्ये आपण खेळू शकता रमी आणि जिंकू शकता इन्स्टंट कॅश. मित्रांनो, हे ॲप्लिकेशन अतिशय सुरक्षित आहे. यामध्ये 1 कोटीहून अधिक खेळाडू आहेत ज्यांच्यासोबत आपण प्ले करू रमी आणि जिंकू शकता इन्स्टंट कॅश. मित्रांनो, हे ॲप्लिकेशन अतिशय युनिक आहे. यामध्ये आपण जिंकलेली कॅश लगेच आपल्या खात्यावरती जमा होते. आणि हो, याचे ग्राफिक्स एकदम भाडू आहेत, ज्यामुळे खेळण्याची मजाच निराळ येते. तर जावा फटाफट, आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे लिंक, जावा फटाफट डाउनलोड करा रमी सर्कल. आणि हो, फर्स्ट डिपॉझिटवर मिळवा 2000 रुपयांपर्यंतचा वेलकम बोनस. थँक्यू. यामध्ये वित्तीय जोखीम आणि सवय लागण्याची शक्यता आहे, तर हे आपल्या जबाबदारीवर खेळा. इकडे रे. काय करत बाकी पोरं? त्यांना मला लक्ष ठेवा आणि तू पण त्यांच्यापाशी थांब तिकडे सगळे पोरं. नाही दादा फोन करतो. हां. हा दादा, काय अहो ते पोरं पैसे मागायला लागले ते, तेवढं करा की. हा ठीक आहे. अपू, हे अपू, अपू, हे अपू. चल पटकन तू चल लवकर.
2-3 दिवस लई टेन्शन आलंय काय सापडा नाही. तू नको टेन्शन घेऊ. तू कसं काय इकडं आज? अरे माझा आपूचा फोन झाला ना, त्याच्यानंतर माझी तिची काही भेटच नाही म्हणून आलते मी तिला बोलले पण होते सरपंचाशी नको नळू. आता सगळीकडे शोधलं पण अजून नाही आले. हा? येईल तू नको टेन्शन घेऊ. गुरुचं तुझं बोलणं झालंय का काय? काय झालं? नको टेन्शन घेऊ. मी लागतो. आणि तू कधी यायचं? कधी यायची? आपू, कशी आहेस? घरी येशील का? कुठे होती रे गुरु? बस भाव कुठं होती? अरे हो, शांत शांत शांत. सगळं तुम्ही आता विचारणार आहे का? काय झालं बा? 2 दिवस जेवली नसेल. हा? तुम्ही तिची काळजी घ्या पहिल्यांदा. तुझा फोन लागत नव्हता नाही. अरे हो आबा, ठीक आहे. तुम्ही आता सगळं झालं, आता तिची काळजी घ्या. आता हे विचारण्याची आणि सांगण्याची वेळ नाहीये. किती काळजी लागली होती. ठीक आहे हो आबा, आता ते झालंय ना आता. सॉरी बरं का, तुझ्याबद्दल कंप्लेंट केली होती दुसऱ्याचं ऐकून. सॉरी मनापासून. आबा, विश्वास ठेवला असता ते बरं झालं असतं. आपण कोणाचं ऐकायचं ना, हे आपण ठरवायचं असतं. दुसऱ्याचं ऐकून काही निर्णय घ्यायचे नसतात, लक्षात ठेवा. आई बरोबर. चल बरं. जाऊ दे, जा, तिची काळजी घ्या. गुरु तुला पण लागेल. माझं किरकोळ आहे, माझ्यासोबत तिची काळजी घ्या. चला जातो मी. तुम्हाला काल सांगितलेला विषय की आता बघत होते. ए बाब्या, इकडे सारखं मायला सारखं ढोसण्यावरच असते, काही बी बोलत नाही. राम राम मालक. राम राम. नमस्ते भाऊ. कसले पैसे खाल्ले रे? हा, कसले पैसे? कोणाचे पैसे? मायला बाब्या एका काल तर लई बोलत होता ते. या गावातले पैसे खाल्ले, वरगुणचे पैसे खाल्ले. वरून दाजी तुम्हाला कुत्र्या सुद्धा म्हणाला आणि मला शिपूड म्हणाले. हे माम्या, तू मामायस का शकुनी मामायस रे? पाटील आई शपथ, मी असं नाही बोललो. काय आग लावायचं काम बाब्या मायला तुझे असं झालं की मी नाही त्यातली कडीला वाचली. अहो पाटील, हा माझ्यावर कच खाऊन बसलाय लय दिवसापासून. दाजी याच्याकडे काही लक्ष देऊ नका. ए मामा, तुझ्या मनात काय आहे? मला मारायचं का? पाटलांच्या हातचा मार खाऊ का मी? मारा भाऊ. भाऊ मारा, तुम्ही मला मारा. आणि तुमच्या गळ्याची शपथ, मी असं नाही बोललो. अहो 2 वर्षापासून आपल्या गावात जत्रा झाली का? नाही झाली. या वर्षी झाली का नाही? झाली की मग कुणामुळे झाली ती? तुमच्यामुळे का नाही? माझ्यामुळे झाली. बर, मी काय बोललो, या वर्षी आपली जत्रा गावात खूप जोरात झाली. लांब लोक आलते, गाड्या बिड्या जागा नव्हती बसायला. तर मी माम्याला काय म्हणलं, अरे पाटलांनी यावेळेस लय पैसे खर्च केले, 1 रब्बर जत्रा झाले. मी असं बोललो. हे बघ बाब्या, तुला आजपर्यंत लय समजावून सांगितलंय, गेम खेळायची नाही. गेम जर खेळशील तर जीव घेईन तुझा. तुम्ही गरीबाचा जीव घेणार ना, अजून कुणाचा घेणार? बाब्या, मुंगी सारखाच राहा. दी बुगी आहे ना, बुगी जेव्हा हत्तीच्या काळात जाती ना, तेव्हा मग तो हत्ती किती बी जाडा असला ना, त्याला माहित आहे की त्याच्यासोबत काय होते. आणि भाऊ, तुम्हाला सांगायची गरज नाही, तुम्हाला चांगलं माहित आहे. ए माम्या, चल
आता चिखलात दगड टाकून अंगावर घेतो. मायला बाब्या कसं वाटलं आता? मायला बोलतील का बोल? घाबरला झाला. अरे तुझं वय आहे का? अरे आता या वयात तुझे हाडं मोडल्यावर जोडायची नाही रे म्हाताऱ्या. सगळी पोरगा आला असं शाळेतून सोडून. अरे काय बा? ये 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 ये. काय रे बा? मला बाईने लय मारलं. अरे कशामुळं? फी नाही भरली त्यामुळं. अरे मग तिला सांगायचं ना कुणाचं पोरग आहे, बाबूरावचं पोरग आहे सांगायचं तिला. माझं नाव सांगायचं ना. का ना सांगितलं तू? नाही सांगितलं. अरे मग सांगायचं होतं ना. जास्त लागलं का? कुठं लागलं बघू? शितो. चल तिच्या आपण बघू तिच्याकडे जाऊ. चल. अरे माझं नाव सांगितलं तर तुला मारलं का नसतं तिने. आबा कुठंतरी बाहेर चाललंय वाटतं. काय राहा बोला की पाटील, आज लय लांब येणं केलं. राहतो तुझ्याकडं. कुठं पोरगी बिरगी बघायला चाललाय काय? नाही, माझ्या पुढे आज नंबर आहे. असं आहे मला वाटलं नवे कपडे घातलेत. कुठं पोरगी बिरगी बघायला चाललायस का काय? नाही ना, अरे आपलं त्या दिवशी कसं काय काम झालं? त्या दिवशी तुमच्यामुळे माझी बहीण गावली. धन्यवाद. कोणाचं ऐकायचं ते लक्षात ठेव जरा. त्या दाद्याचं काय ऐकू नको. कसं झालं कळलं ना तुला? आणि मग आणि ती आपू कुठं आहे? ती गेली सोनालीस तिकडं. तिला पाठवले, आत्ताच सोडून आलोय. तिला बी 4 शब्द सांगायसाठी चालतो बघ. आणि तिला म्हणा लहान आहे तू, असल्या राजकारणाच्या भानगडीत पडत जाऊ नको. हा सांगतो मी तिला. आणि एका बोटाला लागलं तर दुसऱ्या बोटालाच रग लागते. त्यासाठी आम्ही पण धावत पळत होतो इतक्या दिवस. मायला आबा, मायला दाजीचा शब्द म्हणजे शब्द असतो बरं का. आणि जो शब्दच पाळणार नाही तर तो पाटील कसला म्हणायचा. भाऊ आहेत तशी. चल चल रे. चहा घेतला असता. नको नको नको. आबा तू बाहेर चाललाय जा. ठीक आहे, चालतं. येतो. मायला दाजी काढा लवकर.